हॅलो, नमस्ते, वेलकम टू आईज किचन. आज मी ना ड्रायफ्रूटचा एनर्जी बार बनवायला घेतला आहे. तुम्ही करून बघा. हे ग्रोईंग चिल्ड्रनसाठी, लहान मुलांसाठी खूप उपयोगी. इन्स्टेड ऑफ गिविंग चॉकलेट वगैरे तुम्ही हे देऊ शकतात एनर्जी बूस्ट करण्यासाठी. ॲक्च्युली हे सगळ्यांसाठीच उपयोगी आहे आणि हेल्दी आहे, तर करून बघा. आज मी ना ड्रायफ्रूट एनर्जी बार बनवत आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक बाउल भरून डेट्स घेतले आहेत, बदाम घेतलेत, काजू आहेत, खसखस घेतली आहे, पंपकिन सीड्स घेतलेत. मी अक्रोड घेतलेत, किसमिस घेतली आहे आणि मी त्याची पावडर करून घेतली आहे. ना 3 चमचे तूप घाला. त्याला गरम झाल्यावर ना त्यात मी ह्याच्यातले सीड काढून घेतलेले डेट्स आहेत ते त्याच्यात ॲड करा आणि त्याला ना सॉफ्ट होईपर्यंत तुम्हाला परतून घ्यावं लागेल. ना सॉफ्ट होईपर्यंत तुम्ही परतून घ्या. कंप्लीट सॉफ्ट होईपर्यंत ना तुम्हाला परतावं लागेल. आता हे कंप्लीट सॉफ्ट झालेत. त्यात तुम्ही थोडंसं पहिले खसखस घाला. त्याला एकजीव करून 2 मिनटं खसखस घालून परतवल्यानंतर त्यात सगळे आपण जे ड्रायफ्रूट ग्राइंड केलं आहे ना ते त्यात घालून घ्या आणि परतवून घ्या त्याला. वरून त्याला 2 चमचे तूप घाला. आता घालताना थोडंसं तूप जास्त वाटेल, पण जेव्हा आपण त्याची चिक्की बनवतो ना तेव्हा ते सगळं ऑब्झर्व करतं. आणि हे एनर्जी बार लहान मुलांना वगैरे खूप एनर्जेटिक असतं. त्यांना इन्स्टेड ऑफ गिविंग चॉकलेट तुम्ही हे देऊ शकता. त्यांना एनर्जी बूस्ट करतं मुलांना आणि थंडीच्या दिवसात तर आवर्जून द्या. हे ना आताच एक व्यवस्थित भाजलं गेलं आहे. हे ॲक्च्युली लहान मुलांना हिवाळ्यात देण्यासाठी खूप हे असतं, चांगलं असतं. आणि आता हे झाल्यावर एक बटर पेपर घ्या. त्यावर थोडंसं खसखस घालून ते स्प्रेड करा व्यवस्थित. गरम असतानाच करा. गरम असताना त्याला थोडंसं वाटीने प्रेस करून घ्या, म्हणजे हाताला पोळणार नाही. आणि मग त्याला रोल करा. रोल करून तुम्हाला हे अर्धा तास ते 1 तास फ्रीजमध्ये ठेवावं लागेल. असं रोल करून तुम्ही त्याला फ्रीजमध्ये 1 तास अर्धा ते 1 तास ठेवा. त्यानंतर तुम्ही त्याला शेप कट करून शेप देऊ शकता.
शेप इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही कोणताही कसे शेप देऊ शकतात आणि इट्स रेडी टू ईट. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि हे तुमचं जे शेअर आहे, कमेंट्स आहेत, ते मला एनकरेज करतात डे टू डे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्या समोर आणण्यासाठी. थँक्यू.